सगळ्यांना आज मी इथं आंदोलन करत आहे की गॅस भेटत नाहीये. गॅस नोंदणी केली की गॅसवाल्या म्हणतात दुकानदार की आज नोंदणी करा आणि 25 दिवसांनी न्यायला या. मग आता काय करायचं? 25 दिवस काय उपाशी राहायचं का गरिबांनी? भाड्याच्या खोलीत असलं तर भाडेकरी मालकीन म्हणतील की आमच्या घरात चूल पेटवायची नाही. मग चूल 3 दगडाची घालायची कुठं? त्यासाठी थोडी जागा लागती. काय वावरात काय चुल्या घालून शाने पोरांना काय भाकरी घालून करून घालायचे का काय? मग त्यासाठी मी आज निवेदन दिलं इथं आणि आंदोलन केलंय की ज्यासाठी मी इथं आले त्याची मागणी पूर्ण झाली पाहिजे. नाहीतर मी सगळं सातारा घेऊन पंतप्रधान मोदींकडे जाणार आणि त्यांना सांगणार तुम्ही एकदा सातारला या, गरिबांच्या घरी काय हाल झाले ते बघा. जळण सुद्धा 1 किलो घ्यायचं म्हणलं तर 2 लाकडं बसतात. 2 लाकडात काय चूल पेटती का? पोराबाळांना खायला घालायचं नाही. हा मोठा प्रश्न आहे. म्हणून आम्हाला गॅसची सुविधा लवकर झाली पाहिजे एवढी माझी नम्र विनंती आहे. आज या ठिकाणी आम्ही दलितांच्या विरोधात जे दलितांवर जे अत्याचार होत आहेत ते अत्याचार थांबवण्यासाठी किंवा अॅट्रॉसिटी ॲक्ट हा अजून बळकट करण्यासाठी आम्ही दलित चळवळीतील कार्यकर्ते आंदोलन करत आहेत. आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावर जो मंत्री झालेला हा असा जो वाचाळवीर आणि जो मंत्री आहे तो मंत्री नसून हा घटनेचा आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा हा पायबंदी करणारा हा मंत्री असा आम्ही हे करतो. आणि इथून पुढं आमच्यासोबत गॅसचा साठा जो आलेला आहे तो साठा जे काही धारक आहेत त्यांच्यापर्यंत आहे आणि ते शासनाने सामान्य माणसांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करावा एवढंच मी सांगतो. जय भीम.